नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पटकन बनणारी ही पाणीपुरी रेसिपी. उन्हाळा स्पेशल पाणीपुरी रेसिपी आपण बनवणार आहोत. इतकी चटपटीत आणि थंडगार पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली नसेल. अशी पाणीपुरी घरच्या घरी बाजारात मिळते तशी पाणीपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी सुरुवात करूया. तर इथे आपण मिरची घेतलेले आहेत, 10-12 आपण मिरची घेतलेल्या आहे, कोथिंबीर 1 लिंबू घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि लसूण देखील घेतलेलं आहे. आता आपण इथे पुदिना देखील घेतलेला आहे आणि चिंच लागणार आहे आपल्याला गोड चटणी बनवण्यासाठी. आंबट गोड चटणी बनवण्यासाठी चिंच इथे लागणार आहे आणि सोबतच गूळ पण लागणार आहे आपल्याला. हे सगळे आपण इथे घेतलेले आहोत. बनवण्यासाठी इत्यादी आपल्याला लागणार आहे. तर इथे आपण सगळ्यात आधी गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घ्यायचे. आंबट गोड चटणी बनवण्यासाठी आपण चिंच भिजवून घ्यायचे. त्यानंतर इथे मिरचीच्या देठा काढून आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं आपण मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचं. यामध्ये लिंबू घालायला विसरायचं नाही. जर तुम्ही लिंबू नाही घातलात तर आपली चटणी बनवणार आहे त्याचा कलर चेंज होतो, त्यामुळे आपण लिंबू नक्की घालायचे. यामध्ये 1 लिंबू मी इथे घालून घेणार आहोत. त्याचा कलर देखील मस्त येतो आणि चवीला छान सुद्धा लागते. तर एक निंबू बिया काढून आपण इथे पिळून घ्यायचं या पद्धतीने. आणि साईडला इथे तुम्ही पाहू शकता गूळ देखील घेतलेला आहे. गूळ देखील मी इथे 200 ग्राम इतका गूळ घेतलेला आहे. टोटली मी इथे 15-16 जणांचा पाणीपुरी बर्थडे किंवा उन्हाळा स्पेशल असा पाणीपुरीची पाणी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आठवडाभर किंवा महिनाभर खाऊ शकता. तर आता आपण मीठ घालायचं यामध्ये आणि वाटून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मस्त असा कलर देखील अजिबात चेंज झालेले नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता. ही एक ट्रिक तुम्ही विसरू नका, लिंबू घालायला विसरू नका मंडळी, म्हणजे एकदम हिरवीगार आणि मस्त अशी आपली चटणी तयार होते. इथे आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि थोडासा 1 चम्मच काळा मीठ घालून घ्यायचे आणि 1 चम्मच आपला साधा मीठ घालून घ्यायचे. दोन्हीही मीठ यामध्ये 1-1 चम्मच घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये किती हवं तेवढं पाणी आपण ॲड करून घ्यायचं आहे. आता मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपल्याला हवं तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. इथे चिंच व्यवस्थित भिजलेलं आहे. चिंचाचं पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता चिंचाचं पाणी आपण खूप जास्त घालायचं नाही आहे. इथं आपण 2 चमचा इतकं चिंचाचं पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला हवं तसं. तर मी ते थोडंसं तिखं पाहिजेलं आहे. आपण हिरवी मिरची देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडंसं तिखं हवं आहे तर मी 1 चम्मच घालून घेते आणि यामध्ये हवं तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला किती पाणी बनवायचं आहे, मी इथे कमीत कमी 15-16 जणांचा पाणी इथे बनवत आहे. हे मी फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर खाऊ शकते. कधी मन होईल तेव्हा आपण हे खाऊ शकतो. तर इथे आपण जे राहिलेलं आपलं चिंच भिजवलेलं होतं तो आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं. आता आपण खट्टा मिठा जी चटणी असते ती कशी बनवायची ते पाहत आहोत. आता आपण इथे खट्टा मिठा चटणी बनवण्यासाठी चिंच घेतलेलं आहे. चिंच आणि गूळ हे वाटून घ्यायचे. चिंच कमी असायला पाहिजे आणि गूळ डबल असायला पाहिजे. चिंचाच्या डबल गूळ घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 200 ग्राम मी इथे घेतलेला आहे. इथे पहा आपण वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने आंबट गोड आपली ही ते चटणी ही तयार झालेली आहे. जी पाणीपुरीला लागते आंबट गोड चटणी ती एकदम परफेक्टली तयार आहे. यामध्ये आपण थोडंसं काळा मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला अगदी घरच्या घरी आणि एकदम चविष्ट पाणीपुरी कसा बनवायचा ते इथे दाखवणार आहे. तर मंडळी, ही रेसिपी एकदा ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम परफेक्ट आणि घरच्या घरी अजिबात बाहेर तुम्ही कधीही जाणार नाही अशी ही परफेक्ट पाणीपुरी होते. आता इथे मी सुहाण्याचं पाणीपुरी मसाला आणलेला आहे. 10 रुपयाचा पाकिट कुठेही मिळू शकतो. ते मी यामध्ये घालून घेणार आहे.
जो 10 रुपयाचं पॉकेट आहे ते सगळा मी यामध्ये घालून घेतला. यामध्ये धनिया पावडर वगैरे असतं, त्यामुळे पाणीपुरीची चव एकदम चविष्ट अशी पाणीपुरी तयार होते. इथे आपण हे सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मस्त असा आपला हा पाणी परफेक्टली तयार होतो आहे. आणखीन यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि हो, आपल्याला किती पाणी हवं तेवढं पाणी यामध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हो, आणखीन आपल्याला आंबट गोड जी चटणी बनवलेली आहे तेही यामध्ये घालून घ्यायचे. या पाणीमध्ये आपल्याला तेही घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे पाहू शकता. आता आपण थोडीशी पाणी काढून घ्यायचे आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण आंबट गोड जी चटणी बनवलेली आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आंबट गोड चटणी घातलाल तर एकदम परफेक्ट चविष्ट असा पाणी तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही घालायची गरज नाही आहे. आता आपली पाणी तयार झालेली आहे. आता आपण पुरी बनवूही शकता किंवा बाहेरून मागवू शकता. पाणीही परफेक्ट तयार आहे. सहजासहज कोणत्याही किराणामध्ये मिळतो तसा मी इथे पॅकेटवाला पुरी आणलेली आहेत. उन्हाळ्यामध्ये थंड थंड पाणीपुरी कोणाला खावंशी वाटत नाही. सर्वांना अगदी थंड थंड काहीतरी खायचं असते, तेव्हा हा पाणीपुरी तुम्ही बनवू शकता मंडळी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर इथे आपण सर्व करून घेऊयात. पाणीपुरीला आपण तोडून घ्यायचं आहे. पाणीपुरीमध्ये पाणी बनवणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी एकदम परफेक्ट झाला तरच आपल्या पाणीपुरीला चविष्ट अशी एकदम स्वादिष्ट असा चव येतो. तर इथे पहा, आपली ही पुरी 4 ते 5 पुरी आपण इथे घेऊयात. तुम्हाला इथे मी दाखवत आहे की आपली फायनली जी पाणीपुरी घरच्या घरी बनवली ती कशी झाली. तुम्ही ही कधी बनवलात का ही रेसिपी नक्कीच मला कमेंट करून कळवा की कोणत्या पद्धतीने बनवला आणि कसा बनवला. आणि हो, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही खूपच आवडेल अशी मी आशा करते. तर आता आपण यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे. आणि त्यानंतर कांदा तुम्ही कोणताही घेऊ शकता, कांद्याचं पात घेऊ शकता किंवा कांदा घेऊ शकता. त्यानंतर आपण यामध्ये शेव घालून घ्यायचे. थोडेसे शेव यामध्ये पाणी घालून घेऊयात. पहा, मस्तसा आपला पाणीपुरी इथे तयार झालेला आहे. एकदम उन्हाळ्यामध्ये थंड थंड काही खावंसं वाटलं तर हा रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल. ही एकदम परफेक्ट पाणीपुरी घरच्या घरी तयार झालेली आहे मंडळी. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी कसा बनवायचा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून दररोज माझ्या रेसिपीज अपलोड होतात तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी पहा, मस्त अशी पाणीपुरी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्कीच कळवा मंडळी. बघताय काय, तुम्हीही अशी घरच्या घरी पाणीपुरी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल. तर मंडळी चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा. ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपी.